महिषासुराचा वध केला. पण मला सांगा, त्याला महिषासूर का म्हणतात? तुम्हाला माहिती आहे देवी आणि महिषासूर यांच्यातील युद्ध किती दिवस चाललं? या युद्धाचा आणि नवरात्रीचा नेमका काय संबंध आहे? माहिती नसेल तर हे रोमांचक युद्ध बघाच, महिषासुराचा वध. प्रचंड जन आक्रोशानंतर 12 तासाच्या प्रयत्नानंतर आरोपीला पकडण्यात यश आले आहे. अपहरण झालेल्या लहान मुलीची सुटका करण्यात आली आहे. या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. त्यामुळे त्यासाठी सरकारने योग्य अपहरण म्हणजे काय असतं? काय होतं सगळीकडे? तुला काय करायचंय? गप्प घरात अभ्यास कर ना आणि उद्यापासून बाबांसोबत शाळेला जायचं. मी घ्यायला येईपर्यंत गेटच्या बाहेर यायचं नाही. अगं पण असं का? सांगितलं ना एकदा? काय नाहीये माझं, नाहीतर तुला शाळेत जायला रिक्षा लावून देते बघ. आणि रिक्षात मी सुद्धा येत जाईन. बाहेर अजिबात खेळायला जायचं नाही. गप्प घरात बसायचं. टेन्शनच नको, समजलं ना? अगं कशाला ओरडतेस तिला? लहान आहे ती अजून. अहो आई, बघितलं ना बाहेर काय चालू आहे? काही झालं तर? काही नाही होणार तिला. करा काय करायचं ते. आजी, आई अशी का वागते? दादाला कुठलेच बंधन नाही, मग मला का? मी का सुरक्षित नाही? अगं बाळा, तसं नाही. मी तुला एक गोष्ट सांगू? हो. रंभ नावाचा असुर आणि जलविहार करणारी महिषा म्हणजेच महिष यांच्या संगमातून महिषासूर नावाचा अत्यंत क्रूर राक्षस जन्माला आला. त्याने कठोर तपश्चर्या करून साक्षात ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि एक वरदान प्राप्त केले. आता त्याला कोणीही हरवू शकत नव्हते. या तामसी राक्षसाने स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळावर हाहाकार माजवला होता. मला कोणी हरवू शकत नाही. मी इंद्राचा पराजित करून त्याच्या सिंहासनावर सत्ता मिळवली आहे. संपूर्ण जग त्याच्या अत्याचाराला कंटाळले होते. मग ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या तेजातून आणि ऊर्जेतून त्यांची शक्ती असलेली एक देवी प्रकट झाली. तिचं नाव काय माहितीये? काय? दुर्गा. त्या निर्दयी महिषासुराचा निपात माझ्याच हातून होणार. ब्रह्मांनी दिलेल्या वरदानाचा ज्यानं गैरवापर केला त्या महिषासुराचा पापाचा घडा आता भरला आहे. देवी, परंतु लक्षात असू दे, हा महिषासूर मायावी राक्षस आहे, ज्याचं धड म्हशीचं आणि शरीर राक्षसाचं आहे. तो अत्यंत क्रूर आणि बलाढ्य आहे. देवराज, निश्चिंत व्हा. महिषासूर आणि त्याची सेनाला नष्ट केल्याशिवाय ही दुर्गा शांत बसणार नाही. एका बाजूला राक्षस सेना आणि एका बाजूला आई दुर्गा. मग काय झालं? मग काय, मोठ्या युद्धाची तयारी सुरू झाली. असं ऐकले आहे की माझा संहार करण्यासाठी देवलोकांनी कुणी काय नारीची निर्मिती केली आहे. अरे, अख्ख्या सृष्टीत माझ्या समोर कोण उभं राहू शकलं नाही आणि ही नारी काय करणार? तुझा अहंकारच तुझा विनाश करेल. तयार हो युद्धाला. माझ्या शक्तिशाली सैन्याला तू करले. आता माझा सामना कर. लक्षात ठेव, जेव्हा जेव्हा पृथ्वीवरती अत्याचार वाढेल तेव्हा तेव्हा दुर्गा प्रकट होईल. आई, मग एवढं सगळं घडतंय तर दुर्गा कुठे आहे? आपल्या प्रत्येकीच्या आत एक दुर्गा आहे
आता कुठल्याही परिस्थितीला रडायचं नाही तर लढायचं, अबला म्हणून राहायचं नाही, तर गरज पडली तर दुर्जनांचा नाश करण्यासाठी हाती शस्त्र घ्यायचं. दुसऱ्यांची दृष्टी बदलायची असेल तर आधी आपला दृष्टिकोन बदलायला हवा. कारण त्यांना कळायला हवे की तू फक्त स्त्री नाहीस तर नारायणी आहेस, सरस्वती आहेस आणि दुर्गा सुद्धा. There is a Durga in every woman. Feel her, respect her, unleash her. Woman, you're no less.